नमस्कार मंडळी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होणार असल्याची चर्चा तपक्या आवाजामध्ये सध्या सुरू झाली आहे. या चर्चेमागचे कारणं काय आहेत आणि खरंच ही योजना बंद होणार आहे का, या संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातून तब्बल आज अखेर 1,42,00,000 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या 5 दिवसापासून नव्याने अर्ज नारी शक्ती या ॲपवरती स्वीकारले जात नाहीत. सर्व माहिती अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट असे म्हटल्यानंतर नवीन फॉर्म स्वीकारण्यात येणार नाही असे ऑप्शन येत आहेत. त्यामुळे गेल्या 5 दिवसापासून नव्यानं एकही फॉर्म सबमिट झालेला नाही. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असल्याच्या चर्चा महिला वर्गात सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची म्हणजेच 31 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती. 31 ऑगस्टपर्यंत आलेल्या अर्जाची मान्यता दिल्यानंतरच 2 हप्ते देऊन असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना जाहीर केली. मग आता मध्येच नव्याने फॉर्म घेणे बंद करून आलेल्या महिलांचे फॉर्म निकालात काढून त्यांना 2 महिन्यांचे पेमेंट द्यायचा हा हट्ट सरकारचा का धरत आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की 2-3 कोटी महिलांना जर नोंदणी केली तर त्यांना 2 महिन्यांचे पेमेंट देणे सरकारला शक्य होणार नाही. या भीतीने हा निर्णय राज्य सरकारने घेतला असावा अशी चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये सुरू आहे. फॉर्म का घेतले जात नाही असे संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणतात या तांत्रिक बाबी आहेत, त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही, काही सांगता येणार नाही. मग 17 तारखेला जो पुणे येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित 2 हप्ते देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, हा कार्यक्रम घेण्याची गडबड कशासाठी करण्यात येत आहे. हे 2 हप्ते देऊन या महिलांना खुश करावायचे. मात्र त्याचबरोबर राज्यातील जवळपास अजून 1-1.5 कोटी महिला हा अर्ज फॉर्म भरायचा बाकी आहेत. त्यांचे फॉर्म तुम्ही कधी भरून घेणार. फॉर्म सबमिट होत नाहीत, त्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार, असंही सूर जनतेमधून व्यक्त होताना दिसत आहे. सर्वसामान्य जनतेकडून भरलेल्या कराचा अशा पद्धतीने दुरुपयोग करून राज्य सरकारच्या भविष्याचा कोणताही विचार न करता असे सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेण्याचा आणि राज्य कर्जाच्या खाईत लोटायचे हे उद्योग करण्यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावश्यक गरजांचा विचार करून महागाई कमी करता येऊ शकली असते. मात्र लोकांना चुकीच्या सवयी लावून आळशी बनवायचा या सरकारचा उद्योग असल्याची अशी भावना जनतेमधून व्यक्त केली जात आहे. यावरून आता सरकारने ही योजना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणली आहे का, असेही सर्वत्र चर्चिले जात आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरपूर यश प्राप्त झाले आहे. या गोष्टीची पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये या उद्देशाने सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेण्यात आले आहेत काय, असे म्हणण्याचा वाव मिळतो. निवडणुकीनंतर सरकारला या योजनेअंतर्गत वाटप करण्यासाठी निधीची तरतूद करता येऊ शकणार नाही, अशीही विरोधकांची टीका केली जात आहे. मग आता नव्यानं फॉर्म स्वीकारले जात नाही, त्यामुळे असे मानावयास हरकत नाही की राज्यातील 1,42,00,000 महिलांना 2 महिन्यांचे पेमेंट द्यायचे. नंतर निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणुकीत यश मिळाल्यानंतर या योजनेचे काय करायचे ते पाहू असा तर विचार सत्तारूढ पक्षांच्या मनात चाललेला नसेल ना. यापुढे ही योजना कितपत टिकेल हा विषय देखील औत्सुक्याचा ठरणार आहे.